1 वाटी रवा घेतलेला आहे. आज आपण घरच्या घरी पाणीपुरी कशी करायची ती बघणार आहोत. तर मी हा बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. मला किती पाणीपुरी करायची त्याप्रमाणे रवा घ्यायचा. तर त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडंसं जास्तच मीठ घालायचं आणि कडकडीत मोहन घालायचं. 2 चमचे मोहन घालायचं आणि हे मिक्स करून घेऊ आपण. जास्त मोहन घालायचं नाही तर मग तेलकट होतील पुरी. आता आपण हातानेच करूया. तुम्ही कोणताही रवा घ्या, जाड रवा असला तरी चालेल. हे तेल सगळं असं रव्याला चोळून घ्यायचं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. घट्ट असा एक डो तयार करायचा. जास्त पाणी घालायचं नाही. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता रवा आहे त्यामुळे जरा भिजायला ठेवूया 10 मिनटं. एक 10 मिनटं झालेली आहेत. आता जरा पुन्हा तेल आणि पाणी घेऊन आपण मळून घेऊया. तेल आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा. चांगला मळून घ्यायचा तरच ती पुरी फुगली जाईल. आता आपण पुरी करून घेऊया. हे झाकून ठेवायचं पीठ. थोडंसं तेल लावायचं. छोटी एकदम गोळी करायची. एवढी एवढी छोटी करायची. पाणीपुरी आपली केवढी असते ना तेवढी झाली पाहिजे. त्याच आकाराची आपण गोळी करून घ्यायची. आणि एक साईडनीच ही लाटायची. पलटी करायची नाही, अशी पालती घालायची नाही. अशी एक साईडनीच लाटायची. दुसरी एक पद्धत तुम्हाला करून दाखवते मी. अशी मोठी चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि पातळ लाटायची. जास्त जाड ठेवायची नाही तर मग कुरकुरीत होणार नाही पाणीपुरी. ही माझ्याकडे एक छोटी डब्बी आहे त्याचा मी आकार देते. पाणीपुरीचा आकार जसा असतो तेवढा. हे बघा ही किती छोटी पाणीपुरीच्या आकाराची आहे की नाही. हे बघा ही एवढी छोटी पाणीपुरी असते ना तशीच आकार आपल्याला पाहिजे. आता हे असं करून घ्यायची आपण. अशी छोटी छोटी गोळी करून लाटली तरी चालेल. तर हे कसं पटपट होतं ना. आता आपली पुरी करून झाली आहे. आपण आता तळून घेऊया. टाकताना ही अशी सरळ टाकायची पुरी तेलामध्ये. तेल कडक गरम करून घ्यायचं. अशा पुऱ्या लाटून झाल्या की नंतर काय करायचं, एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि आपण पुरी जशी लाटली आहे तशीच अशी कपड्यावर अंथरून ठेवायची. अशी लाईनीने ठेवायची. अशी केल्या केल्या लगेच तळायची नाही. जशी आपण लाटली तशीच ठेवायची कपड्यावर. आणि अशा अंतरल्या पुऱ्या की नंतर काय करायचं, हा कपडा आहे ना असा झाकून ठेवायचा. हवा लागून द्यायच्या नाही पुऱ्यांना. एक 5-10 मिनटं किंवा अर्धा तास तरी हे पुऱ्या अशाच ठेवायच्या आणि नंतर आपण तळायला घ्यायच्या. आता मी अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेते आणि पुरी टाकायची. तुम्ही बघू शकता पुरी कशी फुगलेली आहे ती. गॅस हळूच ठेवायचा. लगेच पलटी करायचं नाही पुरीला. खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता ही पहिली आपण टाकली ही पलटी करूया. कसा गोल्डन कलर आलेला आहे. बाजारात मिळते तशी दिसते ना. आता आपण काढून घेऊया.
बघितलं कसा आवाज येतोय, कुरकुरीत झालेली आहे पुरी.